ओम श्री स्वामी समर्थ। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, स्वामींचे असेच अनमोल विचार प्राप्त करून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली बेल आयकॉन नक्कीच दाबा। याने तुम्हाला सर्वात अगोदर आपले व्हिडिओज मिळतील। स्वामी भक्तांनो, स्वामींच्या मनात आहे अपार माया ममता। त्यांच्या आशीर्वादाने दूर होती साऱ्या चिंता आणि सारी संकट अशी निघून जातात। म्हणून स्वामींच्यावर विश्वास ठेवून प्रत्येक काम करा। तुमची प्रत्येक कामं हे पूर्ण नक्कीच होणार आहे। म्हणजे स्वामी भक्ती हीच खरी साधना आहे आणि जनसेवा हीच खरी प्रार्थना आहे। हे फक्त तुमच्या लक्षात आलं की तुम्हाला सर्वांकडून आनंद आणि सहवास नक्कीच चांगला मिळेल। म्हणून तुमच्या भक्तीचा झरा असाच वाहू दे, स्वामी मला नेहमी तुमच्या सहवासात राहू दे। हे आणि अशक्य तर खूप आहे या जगात, पण स्वामी तुम्ही तुमचं नाव घेतल्यावर सर्व काही शक्य होतं। आणि असंच स्वामी भक्तांनो, तुम्ही पण स्वामींचं नाव घेतल्यावर तुमची सर्व कामं यशस्वीरित्या पार पडत असतील। तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्कीच स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं टाईप करा आणि तुम्हाला भरपूर काही गोष्टींमध्ये यश लाभणार आहे। आणि अशा झालेल्या जीवनाला ही दिशा दाखवणारा गुरु म्हणजे आपले स्वामी समर्थ आहेत आणि तुमच्यामुळे सुखात आहे, कारण तुमचे नाव मुखात आहे असे आपण स्वामी यांना दररोज म्हटले पाहिजे आणि त्यांना धन्यवाद नक्कीच केले पाहिजे। स्वामींचा हात धरून चालणं ज्याला कळलं तो कधीच एकटा मात्र जीवनात पडत नाही आणि आपल्या इच्छेपेक्षा सुंदर परमेश्वराची योजना असते, हे कधीच विसरू नका। आणि म्हणून स्वामी तुम्हाला म्हणत आहेत की जगाकडून कधीही अपेक्षा करू नका आणि माझ्याकडून कधीही अपेक्षा सोडू नका। मी तुम्हाला कधीच एकटे सोडणार नाही असे स्वामी आपल्याला वचन देत आहेत। म्हणून तुम्हाला आज तुमचा विजय नक्कीच होणार आहे आणि तुमच्या विजयाची तारीख लवकरच जवळ आली आहे आणि तुम्हाला गोड बातमी सुद्धा मिळणार आहे। त्यासाठी हा संदेश मोजून 20 मिनिटे नक्कीच तुम्ही ऐकला पाहिजे आणि पुढे तुम्ही असाच हा व्हिडिओ ऐकत राहा, तुम्हाला नक्कीच अनुभव येईल। आपल्याला ते स्वामी सांगत सुद्धा आहेत। म्हणून फक्त स्वामींच्यावर पूर्ण विश्वास ठेवा आणि जीवनामध्ये प्रत्येक क्षण हा जगायला शिका, कारण परतून फक्त तारखा येतात, दिवस अजिबात मात्र येत नाही। म्हणून खरा आनंद हा वाटण्यात असतो, घेण्यात आणि मागण्यात नाही। आणि जो व्यक्ती वाटतो ना त्याला कळतं की आपल्या मनाला किती समाधान लाभते ते। म्हणून जिथे वाणीमध्ये मर्यादा असते तिथे नात्यांमधील गोडवा कधीच मात्र कमी होत नाही। आणि चांगली प्रेरणा देऊन एखाद्याचे मार्गदर्शन करणे ही देखील एक प्रकारची सेवा आहे आणि अशीच तुम्ही गुरूंची सुद्धा सेवा केलीच पाहिजे। आणि जो तुलना करणे थांबवू शकतो ना तोच जीवनात समाधान नक्कीच मात्र मिळवू शकतो। म्हणून आयुष्यभरासाठी स्वामींवर थोडा विश्वास ठेवून बघा, ते कधीच तुम्हाला निराश करणार नाहीत, उलट तुम्हाला एवढं देतील की तुम्हाला सांभाळता येणार नाही। आणि संयम आणि नम्रतेने परिपूर्ण वर्तन व्यक्तीला नेहमी परमेश्वराच्या जवळ नेत असते। म्हणून तुम्ही संयम ठेवायला शिका। परमेश्वर तुम्हाला हेच सांगत असतो की बाळा, सर्व काही तुला मिळेल, फक्त तू संयम राख। म्हणून जिंकल्याने व्यक्तीला आनंद मिळतो तर हरल्याने ज्ञान मिळत असते। व्यक्तीच्या विकासासाठी दोन्ही महत्त्वाचे नक्कीच असते। म्हणून प्रत्येक क्षेत्रात कष्ट करावे लागतात। लोखंड सुद्धा निष्क्रिय राहिल्यास गंज नक्कीच पकडत असते। म्हणून ना हरण्याची गरज आहे ना हरवण्याची गरज आहे। जीवन एक खेळ आहे, खेळणे खूप महत्त्वाचे आहे। म्हणून करून दाखवा असे काहीतरी, जगही तुमच्यासारखे बनण्यासाठी करेल घाई आणि विचारेल तुम्हाला की कसं काय केलंस एवढं मोठं साम्राज्य। असं जर तुम्ही निर्माण करून दाखवा आणि नवीन नवीन दिवस आहे, नवीन गोष्टी करूया। जरी काल हरलो असलो तरी आज नवीन सुरुवात मात्र नक्कीच करूया। आणि यशस्वी तोच होतो ज्याला त्याच्या कामात आनंद मिळत असतो। आणि तुमच्या कामात तुम्हाला आनंद मिळत नसेल तर तुम्ही ते काम जास्त वेळेपर्यंत करू शकत नाही आणि तुम्ही ते नक्कीच ध्येयापर्यंत पोहोचूही शकत नाही। म्हणून त्या कामामध्ये तुम्हाला पूर्णपणे नक्कीच इंटरेस्ट असायला हवं आणि ते काम तुम्हाला आवडायला सुद्धा हवं, तरच तुम्ही त्या कामामध्ये भरपूर पुढे जाल आणि भरपूर प्रगती सुद्धा कराल। म्हणून लाख चुका करून पण मला समजून घेतले माझ्या स्वामींनी। आम्हा भक्तांना योग्य मार्ग दाखवणारे ते आहेत आमचे गुरु आणि ते आहेत आमचे गुरु माऊली स्वामी समर्थ। म्हणून स्वामी तुम्हाला बोध देत आहे आणि सांगत आहेत, स्वतःला कमी समजण्याची चूक करू नका, कारण वादळात मोठे वृक्ष पडतात पण लहान रोपटे अशा परिस्थितीत टिकून राहण्याचे धाडस दाखवते। म्हणून ज्ञान
आणि अनुभव आपल्या जीवनात खूप मोलाची भूमिका पार पाडतात. कारण ज्ञान हे व्यक्तिमत्व घडवते, तर अनुभव हा परिस्थिती कशी हाताळायची हे नक्की शिकवत असतो. आणि जीवनात संघर्ष अटळ आहे, त्यामुळे संघर्षाच्या काळात न थांबता, खचून न जाता मेहनत करून अशा काळावर मात करण्याची शक्ती स्वतःमध्ये नक्कीच आपण विकसित केली पाहिजे. आणि लक्ष विचलित न होता प्रयत्न करण्याची सवय लावून घ्या. कारण जर आपण आपले लक्ष एखाद्या गोष्टीवर केंद्रित झाले, तर मग आपल्या प्रयत्नांना यश हे नक्कीच मिळत असते. आणि वेळेच्या सदुपयोगाला महत्त्व द्या. कारण जो व्यक्ती वेळ वाया न घालवता वेळेचे योग्य नियोजन करून काम करतो, तो त्याचे ध्येय साध्य नक्कीच करू शकतो आणि त्याच्या ध्येयापर्यंत तो नक्कीच पोहोचू सुद्धा शकतो. म्हणून पराभव शेवटच्या क्षणापर्यंत मान्य करू नका. कारण आपल्याला विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याची संधी तोपर्यंत असते, जोपर्यंत आपला पूर्णपणे पराभव मात्र होत नाही. म्हणून जेव्हा कठीण काळ परीक्षा घेईल, तेव्हा त्याला उत्तर देण्याचे सामर्थ्य तुमच्यात ठेवा. कारण जीवनात कठीण काळानंतर चांगले दिवस येतात, पण त्यासाठी आपल्याला परिश्रम मात्र नक्की घ्यावे लागत असतात. आणि स्वतःची ओळख अशी बनवा जी कोणत्याही परिस्थितीचा सामना करून टिकून राहील. कारण कठीण काळात स्वतःचे अस्तित्व टिकवणाऱ्याला कधी अपयश मात्र येत नाही. म्हणून आयुष्यात निवड खूप महत्वाची आहे. कारण एखाद्या गोष्टीची केलेली निवड आपले आयुष्य मोठे बदल घडून आणू शकते. आणि जसे की योग्य मार्ग निवडला तर चांगले भविष्य निर्माण होण्याची खात्री मात्र नक्कीच असते. म्हणून एखादी गोष्ट मी करू शकत नाही हे मनातून काढून टाका. कारण समोरील परिस्थिती पाहून प्रयत्न न करणे हे अपयशाचे मूळ कारण असते. आणि त्यामुळे स्वतःच्या मनावर विजय मिळवून जिद्दीने प्रयत्न आपण करायला पाहिजे. आणि प्रत्येक वेळी मिळवलेला हा अनुभव हा खूप महत्वाचा असतो, फक्त चांगला असो किंवा वाईट. कारण अनुभवाच्या मदतीने आपणास योग्य निर्णय घेऊन भविष्यात होणारे नुकसान नक्कीच टाळता येत असते. आणि स्वतःच्या स्वाभिमानाबाबत कोणतीही तडजोड न करता आपले काम करा. कारण स्वाभिमान बाळगला तर आपले स्वतःचे अस्तित्व हे निर्माण करता येणे शक्य होते. आणि कठीण अशा परिस्थितीवर मात करून विजय मिळवता नक्कीच येतो. कारण मेहनत करणाऱ्याला यश मिळवण्यासाठी नशीब सुद्धा साथ देत असते. फक्त नशीब म्हणत असते की तुमची तयारी असेल तर मी तुमच्या जवळ येईल. मग तुमची तयारी जर नसेल तर नशीब सुद्धा तुम्हाला साथ देणार नाही. म्हणून जीवनात कोणत्याही गोष्टीची सुरुवात करण्यासाठी आपल्यामध्ये आत्मविश्वास असणे गरजेचे असते. कारण कोणतेही काम यशस्वी होण्यासाठी त्या कामाची सुरुवात करण्याचा विश्वास हा स्वतःमध्ये निर्माण करणे आवश्यक असते. म्हणून देह साध्य करण्यासाठी केलेले लहान प्रयत्नही महत्त्वाचे सुद्धा असतात. कारण एखाद्या पर्वताच्या शिखरावर पोहोचण्यास आपल्याला लहान लहान अशा पायऱ्या चढाव्या लागत असतात. आणि त्या पायऱ्या चढत गेलं की आपण त्या शिखरावर पोहोचत असतो. तसेच जीवनामध्ये असते छोटे छोटे तुम्ही नक्कीच जर टार्गेट ठेवले आणि ते पूर्ण करत गेले तर तुम्ही नक्कीच तुमच्या यशापर्यंत पोहोचाल. आणि आपल्यामध्ये काय कमी आहे यापेक्षा आपल्या ताकदीकडे लक्ष द्या. कारण आपला आत्मविश्वास हाच फक्त आपल्यामध्ये असणाऱ्या ताकदीने वाढत असतो. आणि आपण जी ताकद दाखवत असतो त्याने तो आत्मविश्वास पुढे पुढे जात असतो. म्हणून आपल्यामध्ये सहनशीलता असणे गरजेचे आहे. कारण जीवनातील संकटांना सामोरे जाताना मिळालेले दुःख सहन करून त्यावर मात करण्याची ताकद आणि सहनशीलता असल्याशिवाय नक्कीच ते मिळणार नाही. आणि नशिबावर पूर्णपणे अवलंबून राहण्यापेक्षा मेहनत करण्याकडे मात्र तुम्ही लक्ष द्या. कारण जर मेहनत करण्यावर भर दिला तर यशाकडे घेऊन जाणारा मार्ग हा नक्कीच निर्माण होतो आणि तो आपल्याला सुखकारकही वाटत असतो. म्हणून कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी आपल्याला त्या कामाचा सराव करणे गरजेचे असते. कारण एखाद्या कामाचा केलेला सराव हा आपणास ते काम सहजपणे आणि कमी वेळात करण्यास नक्कीच मदत करतो. आणि एखाद्या गोष्टीची कल्पना मनात आली तर ते अशक्य आहे असे समजून दुर्लक्ष करू नका. कारण बऱ्याच काल्पनिक वाटणाऱ्या गोष्टी या सत्यात उतरल्या आहेत आणि हे सुद्धा नक्कीच खरं आहे आणि सत्य सुद्धा आहे. म्हणून तुम्ही मेहनत करण्यावर भर द्या. तुम्हाला यश मिळवण्यापासून कोणीही थांबू शकणार नाही. कारण जिथे प्रयत्न प्रामाणिक असतात तिथे नशीब सुद्धा साथ देते. आणि आपले स्वामी माऊली सुद्धा तुम्हाला नक्कीच मनापासून साथ देतील आणि ते तुम्हाला म्हणतील, बाळ पुढे चल, काही अशक्य नाही, तू फक्त चालत राहा, मी तुझ्या पाठीशी आहे आणि अशक्यही शक्य करतील स्वामी. या वचनावर फक्त विश्वास ठेवा. बघा तुम्हाला स्वामींची प्रचिती नक्कीच येईल आणि स्वामींचा अनुभव सुद्धा येईल. म्हणून ध्येयापर्यंत पोहोचणे जेव्हा अवघड वाटेल तेव्हा आपण आपल्या प्रत्येक प्रयत्न हा ध्येय प्राप्त करण्याच्या दृष्टिकोनातून झाला पाहिजे. कारण आपले प्रयत्नच आपल्याला अशक्य ती गोष्ट शक्य करण्याची ताकद देतात आणि तेच आपल्याला पुढे घेऊन जात असतात.
म्हणून अपयशाने यशाच्या वाटा बंद होत नाहीत, तर अपयशातून शिकून पुन्हा नव्याने सुरुवात करून आपण यशाकडे जाणारा मार्ग हा निर्माण नक्कीच करू शकतो. आणि तो मार्ग तुम्ही निर्माण केला तर तुम्ही नक्कीच सुखकररित्या नक्कीच तुमच्या यशापर्यंत पोहोचू शकता. आणि अत्यंत बिकट परिस्थितीला झुंज देण्याची ताकद स्वतःमध्ये निर्माण करा, कारण वाईट परिस्थितीचा सामना केल्याशिवाय चांगले दिवस आपल्याला येत नाहीत आणि ते येणार सुद्धा नाहीत, कारण प्रत्येकालाच त्या वाईट परिस्थितीचा सामना हा करावा लागत असतो. मग आम्ही कोण आहोत? देवाला सुद्धा ते चुकलं नाहीये. एवढं लक्षात घ्या. जीवन साधेपणाने जगण्याचा प्रयत्न करा, कारण साधी राहणी उच्च विचारसरणी आपल्याला राहणीमान साधे ठेवूनही उच्च विचार यांच्या मदतीने आपण चांगल्या प्रकारचे काम करू शकतो हे दाखवून नक्कीच देत असते. म्हणून तुम्ही फक्त चांगलेच राहून फक्त चांगल्या लोकांना दाखवून कधी पुढे जाऊ शकत नाही. तुमची फक्त ताकद हे लक्षात ठेवा की हे तुमच्या मनात आहे आणि तुम्ही जसा विचार करता तसे तुम्ही नक्कीच बनत जाता. म्हणून प्रतिकूल परिस्थितीत सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपले काम करा, कारण आपण कठीण काळात संघर्ष करण्याची ताकद देऊन आपल्याला आपल्या सामर्थ्याची जाणीव नक्कीच प्रतिकूल परिस्थिती हे करून देत असते. आणि परिस्थिती आपल्याला नक्कीच भाग पाडत असते की बाळा, तू आता काम कर. भरपूर टाइमपास झाला आणि जीवनामध्ये भरपूर आळस केला, पण परिस्थिती आपल्याला दाखवून देते की तुला आता काम करण्याची गरज आहे. म्हणून त्यातून सुद्धा आपल्याला एक प्रेरणा मिळत असते आणि एक मोटिवेशन मिळत असतं. म्हणून चिकाटीने काम करून स्वतःला असे नक्की बनवा आणि की जी गोष्ट तुमच्या मनात आहे की तुम्ही सहजपणे मिळवू शकाल, कारण बरीच स्वप्ने प्रयत्न न करण्याने अपूर्ण मात्र नक्कीच राहत असतात. म्हणून स्वतःवरील विश्वास हाच कायम आपल्या सोबत असणार आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत हार न मानता स्वतःवर विश्वास ठेवून जीवन आपण जगायला शिकलं पाहिजे, कारण ज्या व्यक्तीचा स्वतःवर विश्वास नसतो तो व्यक्ती आधीच खचून गेलेला असतो. मग तो पुढे जाण्याचे चान्सेस फार कमी असतात. म्हणून वाटेत येणाऱ्या अडथळ्यांना आपली कमजोरी बनवून देता त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करा, कारण अडथळ्यांना दूर करण्याची ताकद आपल्याला जगण्याची हिंमत मात्र नक्कीच देत असते आणि ती ताकदच आणि ती हिंमत आपल्याला पुढे घेऊन जात असते. म्हणून संपूर्ण जगाने पाठ फिरवल्यानंतर पुन्हा नव्याने सुरुवात करण्याची धमक स्वतःमध्ये निर्माण करा, कारण अतिशय कठीण काळात प्रयत्न करण्याची तयारी ही तुम्हाला जगाच्या पाठीवर कुठेही यशस्वी मात्र नक्कीच बनवू शकते आणि नक्कीच तुम्ही यशाच्या शिखरावर लवकरात लवकर पोहोचू शकता. आणि त्यासाठी तुमच्या मागे स्वामींचा आशीर्वाद देखील तेवढ्याच ताकदीने असतो. म्हणून आपल्यासाठी काम करणाऱ्या व्यक्तींचा आदर करून त्यांना प्रोत्साहन द्या, कारण ह्याच व्यक्ती आपल्याला चांगले दिवस आणून देतात आणि चांगले दिवस बघण्यासाठी त्या व्यक्तींचा मोठा वाटा सुद्धा असतो. म्हणून संघर्षाच्या काळात हार मानू नका, तर आपल्या मनात कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्याची मानसिक तयारी नक्कीच ठेवा. आणि कारण आपली हीच मानसिकता आपल्या मनास दुर्बल न बनवता खंबीरपणे संघर्षाचा सामना करण्यास तयार करते आणि तीच आपल्याला पुढे घेऊन जात असते. म्हणून बदलत्या काळानुसार यश मिळवण्यासाठी सभोवतालची परिस्थिती आणि स्वतःमधील क्षमता लक्षात घेऊन मार्ग निवडला पाहिजे आणि तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही मात्र रोखू शकणार नाही, हे तितकेच खरं आहे. म्हणून जीवनात अनुभव खूप महत्वाचा आहे, पण हा अनुभव आपल्याला तेव्हाच मिळू शकतो जेव्हा आपण आपले जीवन हे स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून एकट्याने जगण्याचा प्रयत्न मात्र करत असतो. आणि म्हणून एकट्याने आपण तेव्हा तो चॅलेंज आपल्या अंगावर घेत असतो आणि तेव्हा आपण जगण्याचा खरा नक्कीच जीवन प्रवास सुरुवात करत असतो. आणि वेळ ही सगळ्यांची येत असते, त्यामुळे जीवनात जेव्हा खर्च नक्कीच तुम्हाला खडतर काळ येईल ना, तेव्हा त्याला धीराने तोंड देण्याची तयारी ठेवा, कारण खडतर काळानंतर चांगले दिवस येतात, पण त्यासाठी आपल्याला कष्ट मात्र नक्कीच करावे लागतात आणि ते कष्ट करण्याची तयारी आपल्यामध्ये नक्कीच असायला पाहिजे. म्हणून जीवनात आलेल्या कठीण परिस्थितीचा पूर्ण अभ्यास करून त्यातून मार्ग काढण्याची ताकद आपल्यात निर्माण केली पाहिजे, कारण कोणत्याही परिस्थितीतून मार्ग काढण्याचा गुणच आपल्या प्रगतीस कारणीभूत मात्र नक्कीच ठरत असतो आणि तोच आपल्याला त्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी मदतही करत असतो. म्हणून बचत करण्याची सवय लावून घ्या, कारण एखाद्या गोष्टीची केलेली बचत त्या गोष्टीचा अनावश्यक वापर न करता योग्य वापर करण्याची प्रेरणा आपल्याला मात्र देत असते. आणि यशाचे सर्वोच्च शिखर गाठायचे असेल तर तत्वांशी प्रामाणिक राहून सर्व शक्ती पणाला लावून प्रयत्न नक्कीच केले पाहिजे, कारण प्रयत्नांमध्ये जर ताकद असेल तर आपण यशस्वी नक्कीच होऊ शकतो. आणि जीवनात कमी वयात कराव्या लागणाऱ्या संघर्षाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा, कारण अशा संघर्षातून आपल्याला वाईट संकटांना तोंड देण्याची ताकद निर्माण होऊन
मौल्यवान असा अनुभव मात्र मिळत असतो आणि आयुष्य आनंदाने जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण सुख आणि दुःख हे आयुष्यातच येतातच आणि त्यामुळे कितीही कठीण प्रसंग आले तरी त्यावर मात करून जीवन आनंदाने जगण्याची क्षमता ही स्वतःमध्ये आपण निर्माण केली पाहिजे. म्हणून कल्पना आपल्याला ती गोष्ट मिळवून देऊ शकत नाही. त्यासाठी आपल्याला प्रत्यक्षात प्रयत्न करून ती कल्पना सत्यात उतरवणे हे गरजेचे मात्र असते आणि तेच आपण केले पाहिजे. आणि ती कल्पना जर सत्यात उतरली तर भरपूर काही गोष्टी या तुम्हाला सुख देऊन जातील. आणि कोणतेही काम पूर्ण करायचे असल्यास योग्य नियोजन महत्वाचे आहे आणि ते योग्य नियोजन तेव्हा शक्य होते जेव्हा आपण परिस्थितीचा बारकाईने अभ्यास मात्र करत असतो. आणि तो अभ्यासच आपल्याला संपूर्ण दाखवून देत असतो की आपण काय करायचे आणि काय करायचे नाही. आणि समाजाकडून झालेल्या विरोधाने खचून न जाता आपले काम उत्साहाने आणि जिद्दीने पूर्ण करण्याकडे लक्ष द्या. कारण चांगल्या कामाला विरोध हा होतच असतो आणि तो होणारच आहे. तो प्रत्येकाला झालाय, देवाला झालाय, मोठमोठ्या लोकांना झालाय. मग तुम्हाला झालं तर त्यात काय तुमचा तोटा नाही ना. मग तुम्ही फक्त चांगल्या मार्गाने आहेत हे फक्त बाद झाले. आणि म्हणे तुमच्या प्रत्येक फक्त देवावर विश्वास आहे एवढंच फक्त बाद झालं आणि सर्व काही देव बघून घेतील. आणि तुम्ही फक्त प्रामाणिक प्रयत्न करत राहायचे. जीवनात अपयश आल्यास निराश मात्र होऊ नका. कारण पहिल्याच प्रयत्नात यश मिळतेच असे नाही. त्यासाठी सातत्याने प्रयत्न करून ध्येय पूर्ण होईपर्यंत मेहनत करण्याची तयारी ठेवावी लागते. आणि ती तयारी तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्कीच पुढे जाल आणि भरपूर काही प्रगती सुद्धा कराल. म्हणून तुम्हाला जीवनामध्ये पुस्तक वाचणं खूप महत्वाचं आहे. कारण त्यातून जे आपल्याला ज्ञान मिळतं आणि ते खूप अनमोल असतं आणि खूप महत्वाचं सुद्धा असतं. कारण वाचनाची आवड निर्माण तुम्ही जर केली तर कारण वाचनातून मिळालेले ज्ञान हे आपल्याला जीवनातील कठीण प्रसंगांना सामोरे जाण्याची ताकद देते. आणि जे लोक त्या मार्गामध्ये चुकलेत तर त्यांच्या चुका ओळखून आपण त्या चुका करू नये याचे मार्गदर्शन आपल्याला त्यातून मिळत असते. म्हणून आपले काम करत राहा. कारण आपण केलेल्या मेहनतीचे फळ आपणास नक्कीच मिळते. आणि त्यातून न थांबता प्रयत्न करण्याची मानसिकता फक्त आपल्या मनात आपण ठेवली पाहिजे. आणि ती मानसिकताच आपल्याला ते पुढे घेऊन जाण्यासाठी आणि यशाच्या शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी मदत करत असते. म्हणून आपल्या जीवनात सकारात्मक विचार करणाऱ्या व्यक्तींची संगत असणे खूप महत्वाचे आणि खूप गरजेचे आहे. कारण सकारात्मक विचार हे आपल्या जीवनातील नैराश्य दूर करून आपल्याला कठीण काळात सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जीवन जगण्यास मदत करत असते. आणि ते जीवन जगण्यात जर मदत करत असले तर ते आपलं जीवन जगण्यात पुढे सुद्धा घेऊन जात असतात. आणि असेच मित्र आपल्याला भरपूर काही गोष्टी शिकवून सुद्धा जात असतात. कारण त्यांनी जीवनामध्ये भरपूर अनुभव मिळवलेले असतात आणि त्या अनुभवातून आपण ज्यांनी त्या चुका केल्या त्या आपण सुद्धा करणार नाही. आणि त्यांना ते चांगले काम केलेत ते चांगले काम सुद्धा आपण करू शकतो. म्हणून आपण जीवनात नक्की चांगले मित्र सुद्धा जोडले पाहिजेत. आपण जीवनात वेळेचा सदुपयोग करायला शिकलो तरच आपलं ध्येय हे आपण गाठू शकतो. कारण जेव्हा आपण वेळ वाया न घालवता जास्तीत जास्त वेळ प्रयत्न करण्यासाठी देतो तेव्हा आपले हेच प्रयत्न ध्येय प्राप्त करून आपल्याला देत असतात आणि आपल्याला त्यातून नक्कीच मोठा रिवॉर्ड सुद्धा मिळत असतो. म्हणून जीवनात गुरुचे स्थान महत्वाचे आहे आणि तुम्ही कोणाला तरी गुरु हे केलेच पाहिजे. तुमचा मित्र असो किंवा मग तुमचे आई वडील असो किंवा मग तुमचे ते शिक्षक असो की कोणीही असो, नक्कीच गुरुचे स्थान हे खूप महत्वाचे असते. कारण योग्य मार्गदर्शन ही यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे. त्यामुळे जीवनात योग्य मार्गदर्शन करणारा आणि दिशा दाखवणारा गुरु असणे नक्कीच आवश्यक सुद्धा असते. म्हणून सर्व काही संपले असे असताना सुद्धा शेतीच्या पर्यंत भरारी ही घेण्याची जिद्द आपण ठेवली पाहिजे. आणि शेतीच्या पर्यंत भरारी घेतली तरच आपल्यामध्ये कोणत्याही परिस्थितीतून मार्ग काढण्याची क्षमता ही निर्माण मात्र होत असते आणि ती निर्माण नक्कीच होणार सुद्धा आहे. आणि आपले काम शांततेत करण्याची सवय फक्त तुम्ही लावून घ्या. कारण मन शांत ठेवले तर आपण आपले ध्येय गाठण्यासाठी एकाग्र चित्ताने काम मात्र नक्कीच करू शकतो. आणि ते काम केल्यावरच आपण पुढेही जाऊ शकतो. आणि जीवनात अशी वेळ येते की जिथे आपण संघर्ष टाळण्यासाठी प्रयत्न करणे थांबवतो. पण असे करू नका. कारण सातत्याने केलेले प्रयत्नच आपणास यशस्वी बनवत असतात आणि पुढे घेऊन जात असतात. म्हणून मैदानात विजय मिळवण्यासाठी असे प्रयत्न करा की पराभव जरी झाला ना तरी तुम्ही केलेल्या प्रयत्नांच्या चर्चेने हे मैदान मात्र नक्कीच गाजले पाहिजे. आणि आपण असे लढलो होतो असे सगळ्यांनी सांगितले सुद्धा पाहिजे. म्हणून ध्येय साध्य करण्यासाठी आपले पूर्ण लक्ष हे ध्येयावर केंद्रित करणे गरजेचे आहे. त्यासाठी अशा सर्व गोष्टींचा त्याग करा ज्या आपणास ध्येय साध्य करताना
आपले मन विचलित करतात आणि तेव्हाच आपण आपले ध्येय नक्की साध्य करू शकतो. म्हणून आयुष्यात नियोजनास प्राधान्य द्या, कारण कोणतेही कार्य नियोजनाशिवाय पूर्ण होत नाही. त्यामुळे योग्य नियोजन केल्यास आपणास अवघड काम शक्य करण्याची ताकद मिळून जीवनातील अडचणींवर मात मात्र नक्कीच करता येते. आणि एखाद्या गोष्टीची सुरुवात करताना मनात शंका आणू नका. जर जीवन सुरुवात केली तर मनातील भीती नाहीशी होऊन धाडसी वृत्ती निर्माण होईल. आणि जर अपयशानंतर पुन्हा नव्याने सुरुवात केल्यास अनुभव तुमच्यासोबत नक्कीच असेल. आणि तो अनुभवच तुम्हाला नक्कीच काही गोष्टींचा नक्कीच वेळ वाया न घालवता तुम्हाला लवकर यशापर्यंत पोहोचू शकतो. कारण तुम्हाला आता माहिती आहे की मी कुठे चूक करायची आणि कुठे नाही करायची ते. म्हणून आपले विचार आपले भवितव्य घडवण्यासाठी मदत करतात. म्हणून जेवढे चांगले विचार तुम्ही तुमच्या मनामध्ये भरले तेवढे चांगले विचार तुम्ही पुढे घ्या आणि घेऊन जात असतात. आणि म्हणून कारण आपल्या विचारांमध्ये आत्मविश्वासाची शक्ती निर्माण करण्याची ताकद असते. आणि त्यामुळे संकुचित विचारांचा त्याग करून उच्च विचारांचा अवलंब करण्याचा प्रयत्न आपण जीवनामध्ये इमानदारीने नक्कीच केला पाहिजे. आणि तो प्रयत्न केला की सर्व काही नीट होऊन जाते. आणि स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून प्रयत्न करता आले पाहिजेत. कारण प्रत्यक्षात मैदानात ते जिंकतात जे आपल्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून प्रयत्न मात्र नक्कीच करत असतात. आणि यशस्वी व्यक्ती व्हावे असे वाटत असेल तर नक्कीच तुम्हाला वर्तमान काळात कष्ट आणि मेहनत करण्याची तयारी ठेवावी लागेल. कारण आपण जर वर्तमान काळात प्रयत्न केले नाही तर भविष्यकाळ उज्ज्वल आपला नक्कीच मात्र होणार नाही. आणि मनापासून तो विजय सुद्धा आपल्याला मिळणार नाही. म्हणून ज्ञान हे अमृता समान आहे. कारण जेव्हा अतिशय खडतर काळ येईल तेव्हा हेच ज्ञान आपल्याला कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी मदत करेल. आणि त्यामुळे ज्ञान प्राप्त करणे कधीच तुम्ही जीवनात सोडू नका. आणि म्हणून ज्ञान प्राप्त करत राहा. आणि ज्ञान मात्र नक्कीच तुम्ही मनापासून मिळवत राहा. जशास तसे वागण्याची ताकद तुमच्यात निर्माण करा, तरच तुमचे अस्तित्व टिकून राहील. आणि पुढे हीच ताकद तुमच्या अस्तित्वाचे रक्षण करण्यासही मदत नक्कीच करेल. म्हणून जीवनात येणारा प्रत्येक दिवस हा एक नवीन सुरुवात करण्याची संधी देतो. तसेच वाईट प्रसंगांना विसरून जीवन जगण्याची प्रेरणा मात्र देत असतो. म्हणून आयुष्यात जर आपली स्वप्ने पूर्ण करायची असतील तर कोणत्याही प्रकारच्या मोहाला बळी पडू नका. कारण मोह आपल्याला एकाग्र चित्ताने काम करू देत नाही. आणि एकाग्र चित्ताने काम केल्याशिवाय कोणतेही स्वप्न हे साकार सुद्धा होत नाही. म्हणून यश मिळाल्यानंतर यशाचे मूल्यमापन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण मूल्यमापनातून आपणास यश मिळवताना आलेल्या अडचणी समजून घेता येणे शक्य होत असते. आणि तसेच आलेल्या अडचणींवर मात कशी करावी या गोष्टींचा अभ्यास आपल्याला करता येत असतो. म्हणून मेहनतीची जोड देऊन ध्येय प्राप्त करा. कारण जीवनात संधी खूप वेळेस मिळते. त्यामुळे जेव्हा संधी मिळेल तेव्हा प्रयत्न करा आणि स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न तुम्ही नक्कीच मनापासून करा. आणि नक्कीच तुम्हाला ते मनही भरपूर काही तुम्हाला देईल. आणि भरपूर काही तुम्हाला मनापासून आवाज येतील. आणि त्यातून तुम्ही भरपूर शिकाल. म्हणून सुद्धा तुम्हाला जीवनात कठीण मार्ग हा यश मिळवण्यासाठी आणि आयुष्यात पुढे जाण्यासाठी आवश्यक आहे. कारण जर कोणत्याही समस्यांना सामोरे न जाता यश मिळाले तर असे या संघर्षाच्या काळात टिकवणे तेव्हा शक्य आहे जेव्हा तुमच्या जीवनात संकटे आले असतील आणि त्यांचा सामना करण्याची ताकद तुमच्यात मात्र नक्कीच असेल. म्हणून वयापेक्षा जीवनात कठीण काळातून मिळालेला अनुभव जास्त महत्त्वाचा असतो. कारण असा अनुभव आपणास लहान वयात जीवन कसे जगावे आणि अडचणींवर मात कशी करावी हे नक्की शिकवत असतो. आणि शिकून ज्ञान मिळवणे आणि जीवनात महत्त्वाचे आहे. पण हे ज्ञान मिळाल्याशिवाय आणि मिळवण्यासाठी हे आयुष्यात आलेल्या प्रत्येक प्रसंगातून भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीकडून आपण काहीतरी शिकू शकतो असा विश्वास स्वतःमध्ये निर्माण करणे हे मात्र नक्कीच गरजेचे आहे. आणि अपयशाचा सामना करावा लागल्यास नकारात्मक विचार करू नका. कारण अपयश आपल्याला हे यश मिळवण्यासाठी आपण काय करायला हवे हे नक्की शिकवत असते. आणि त्यातून आपण काय नाही केले पाहिजे आणि काय केले पाहिजे हे आपल्याला नक्कीच कळत असते. म्हणून जीवनात कठीण काळात सोबत देणाऱ्या व्यक्तींचा आदर करा. कारण जीवनात कठीण परिस्थितीत सोबत देणारी लोक फार कमी मिळतात आणि फार नशीबवान लोकांना ते मिळत असतात. म्हणून एखादी गोष्ट मिळवण्यासाठी सुरुवात करणे खूप महत्त्वाचे आहे. कारण आपले ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करण्यास सुरुवात केल्याशिवाय ते मिळणे शक्य नाही. म्हणून सुरुवात ही खूप महत्त्वाची गोष्ट असते. म्हणून एखादी गोष्ट मिळवण्यासाठी किंमत मोजावी लागली तर निराश होऊ नका. कारण या जगात अशी कोणतीही गोष्ट नाहीये जी आपल्याला कोणत्याही त्याग किंवा किंमत मोजल्याशिवाय मिळत नसते. मग तुम्हाला ती कष्टावर मिळेल नाहीतर मग पैशांवर मिळेल.
नाहीतर मग तुम्हाला तुमचा वेळ मात्र नक्कीच द्यावा लागेल. कोणत्याही गोष्टीतून ते आपल्याकडून ते वसूल करून देत असते. आणि यशस्वी व्यक्तीच्या जीवनाचा विचार केला असता असे दिसून येते की अशा व्यक्ती एखादा छंद जोपासून स्वतःसाठी वेळ देतात. आणि छंद जोपासणे आवश्यक आहे, कारण छंद आपल्याला जीवनात आनंदात जगण्यास मदत नक्कीच करत असतात. आणि हे छंद आपल्याला जीवनात आपण यशस्वी झाल्यावर ते आपल्याला जोपासायला आणि ते आनंद द्यायला मदत करत असतात. म्हणून भूतकाळ आपण बदलू शकत नसलो तरी भविष्यात येणाऱ्या अडचणींवर विचार करून त्यावर मात करता येईल असा आत्मविश्वास नक्कीच निर्माण करू शकतो. आणि तो आत्मविश्वास आपल्याला भरपूर काही देऊन जातो. आणि जेव्हा आपण गमवायची भीती ठेवत नाही तेव्हा आपण आयुष्यात खूप गोष्टी मिळवू शकतो. कारण गमवण्याची भीती आपणास प्रयत्न करण्याची ताकद देत नाही, एवढे मात्र लक्षात ठेवा. आणि कोणतीही गोष्ट जीवनात कायमस्वरूपी टिकत नाही, कारण जर आज कठीण काळ आला तर उद्याची सकाळ चांगली परिस्थिती आणू शकते. आणि त्यासाठी आपण वाईट काळात सकारात्मक दृष्टिकोन ठेवून प्रयत्न करण्याची गरज मात्र नक्की असते. म्हणून निर्णय घेण्याचे धाडस निर्माण करणे गरजेचे आहे, कारण तुमच्यासाठी निर्णय घेणारे सतत तुमच्या सोबत असतीलच असे नाही. तिथे तुम्हाला स्वतःसाठी निर्णय हे घ्यावेच लागतील आणि स्वतःसाठी हे जगावेच लागेल. आणि कधी ना कधी असा काळ तुमच्यावर नक्कीच येईल. म्हणून आपल्या प्रयत्नांमध्ये आणि यशाकडे जाण्याची प्रेरणा निर्माण करणे गरजेचे आहे. कारण खूप लोक संघर्षाच्या काळाचा सामना करताना प्रयत्न करणे हे सोडून देत असतात आणि ते विचार करणेही सोडून देत असतात आणि चुकीच्या मार्गाला ते जात असतात. म्हणून असे न करता आपण नेहमी चांगल्या मार्गावर राहिले पाहिजे आणि चांगल्या मार्गानेच ते गेले पाहिजे. म्हणून जीवनात तुम्ही स्वावलंबी जीवन हा विचार खूप महत्त्वाचा आहे. कारण जेव्हा आपण स्वावलंबी बनण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपण स्वकर्तृत्वावर जीवन जगण्याची प्रेरणा मात्र नक्कीच मिळत असते. आणि तुम्ही ज्या क्षेत्रात कार्य करता त्या क्षेत्रातील तुमची क्षमता सिद्ध करणे गरजेचे आहे. कारण क्षमता पात्रता दाखवल्यानंतरच तुम्ही प्रगतीच्या मार्गावर नक्कीच येऊ शकाल आणि प्रगती नक्कीच जीवनात तुम्ही करू शकाल. म्हणून जीवनात सर्वोच्च स्थान हे प्राप्त करायचे असल्यास आपल्याला चढ उतार यांचा सामना करावाच लागतो. कारण यश मिळवण्यासाठी प्रत्येक मार्गावर संघर्ष ठरलेला आहे आणि तो संघर्ष प्रत्येकाला करायचाच आहे आणि तो प्रत्येकाला होणारच आहे. कारण प्रत्येकाला संघर्ष आल्याशिवाय त्याला यशही दिसणार नाही आणि त्याला कोणतीतरी किंमत ही मोजावी लागणार. म्हणून योग्य आणि अयोग्य ओळखण्याची क्षमता असणे खूप महत्त्वाचे आहे. कारण जीवनात तुम्हाला चांगल्या गोष्टींपेक्षा वाईट परिस्थितीला जास्त सामोरे जावे लागणार आहे आणि वाईट परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी तुमच्याकडे ती नक्कीच प्रेरणा असायला हवी आणि ते आयुष्यात तुम्हाला नक्कीच त्यांना सामोरे गेल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. म्हणून आयुष्यात जे मिळाले नाही त्याचा विचार करून त्रास करून घेण्यापेक्षा जे मिळाले आहे त्यात समाधान मानल्यास जीवनातील नकारात्मक विचारांना यांची जागा ही सकारात्मक विचार घेतील आणि हेच सकारात्मक विचार तुमचे आयुष्य मात्र नक्कीच मनापासून घडवतील. म्हणून परिपक्वता किंवा परिपूर्णता ही एक अशी व्याख्या आहे की जी व्यक्ती स्वतःला या स्थितीत आणण्याचा प्रयत्न करते ती व्यक्ती स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा विकास घडवून परिपूर्ण नक्कीच बनवू शकते. आणि जीवनात चुका अपयश आणि नकार हेच आपल्याला प्रगतीच्या मार्गावर आणण्यास कारणीभूत ठरत असतात. कारण यांना सामोरे न जाता कोणी यशस्वी मात्र होऊ शकत नाही. आणि खडतर काळ आपल्या सामर्थ्यवान बनवतो आणि एखाद्या गोष्टीची वाटणारी भीती त्या सामोरे गेल्यास आपली भीती नाहीशी करून आपला आत्मविश्वास वाढवेल. आणि त्यामुळे परिस्थिती कशी असली तरी मन एकाग्र करून खंबीरपणे उभे राहणे आपले काम आहे आणि तेच आपण केले पाहिजे आणि खंबीरपणे आपण उभे राहिले पाहिजे. कारण तुम्हाला जीवनात तेच पुढे गोष्ट घेऊन जाईल आणि तीच गोष्ट तुम्हाला भरपूर दुनियाही दाखवेल. म्हणून जीवन यश मिळवण्यासाठी आपण जिथे फायदा किंवा वाट सोपी असेल असे क्षेत्र निवडतो. असे करताना आपण हे विसरतो की ज्या क्षेत्राला आपण अवघड समजतो तिथे यश मिळवण्याची शक्यता जास्त असते, कारण तिथे गर्दी कमी असते एवढे मात्र निश्चित आहे. आणि तिथे गर्दी कमी असली की यश आपल्याला लवकर मिळत असते. आणि अनुभवातून मिळालेले ज्ञान यामुळे महत्त्वाचे आहे की जे आपल्याला कमी वयात जीवनातील वास्तविकता लक्षात आणून देते आणि त्या अनुभवामुळे आपल्याला ते ज्ञान मिळत असते. म्हणून अनुभव हा खूप जीवनामध्ये महत्त्वाचा सुद्धा असतो, कारण त्यातून आपल्याला भरपूर काही गोष्टी या शिकावयास मिळतात. आणि माणसाचे मन हळवे असले तर चालेल पण दुबळे नसावे, कारण दुबळे मन योग्य निर्णय कधीच घेऊ शकत नाही. आणि त्यामुळे तुम्ही जिथे योग्य असाल तसेच तुमच्या हक्काचा विषय असेल तिथे तुमचे मन कठोर करून निर्णय हा घेतलाच पाहिजे. आणि एक लक्षात घ्या, चांगल्या काळापेक्षा वाईट काळाने खूप महान व्यक्ती घडवल्या आहेत. त्यामुळे
प्रतिकूल परिस्थितीत खचून न जाता अशा परिस्थितीवर मात करणे नक्कीच आवश्यक आहे आणि जीवनात या गोष्टी नक्कीच तुम्ही केल्या सुद्धा पाहिजेत. आणि दुःखात संकटात असलेल्या व्यक्तीला नेहमी आधार द्यायला शिका, कारण अशा व्यक्तींना सल्ला देणाऱ्यांपेक्षा आधार देणाऱ्यांची जास्त मात्र जीवनात गरज असते. आणि तो आधार दिला तर ते आपला नक्कीच कधी विसरणार नाहीत आणि कधीच आपले उपकार ते विसरू शकणार नाहीत. कारण ते फार कमावून गमावण्यापेक्षा मोजके कमावून टिकवणे महत्वाचे आहे. मग तो पैसा असेल किंवा माणसे असतील. कारण वेळेला किती उपयोगी पडतात याचा विचार केला तर सत्य परिस्थिती आपल्या लक्षात येते आणि आपण त्यावर विचार नक्कीच करायला पाहिजे. यश मिळाले म्हणजे ते कायमचे नसते, तर ते टिकवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक असते. तसेच अपयश म्हणजे शेवट कधीच नसतो. त्यामुळे अपयशानंतर प्रयत्न करणे नक्कीच तुम्ही जीवनात थांबवू नका आणि एखाद्या ओसाड अशा माड रानावर छोटेसे रोपटे उगवण्याचे धाडस करते. त्यावरून आपल्याला किती प्रतिकूल कठीण परिस्थितीवर मात करण्याची प्रेरणा ही नक्कीच मिळत असते. कारण ते रोपटं कुठेही उगवतं आणि कसेही उगवतं, पण ते उगवून राहतं. कारण म्हणून तसं आपल्याला कुठूनही प्रयत्न करून आणि कसेही प्रयत्न करून फक्त यशस्वी व्हायचे आहे एवढेच आपण फक्त ठरवले पाहिजे आणि त्यासाठी प्रयत्न नक्कीच केले पाहिजे. आणि संकटाच्या काळात स्वामी आपल्या सोबत असतातच आणि त्यांचे आशीर्वाद सुद्धा आपल्या सोबत असतातच. फक्त आपण त्यांचे नाम घेतले पाहिजे आणि त्यांचे नामस्मरण दररोज केले पाहिजे, तर ती प्रेरणाही आपल्याला लवकरात लवकर मिळेल. म्हणून संकटाचा आणि संघर्षाचा काळ प्रत्येकाचा ठरलेला असतो. त्यामुळे निराश न होता प्रयत्न करून संकटावर मात करणे हे फक्त आपलं काम आहे आणि तेच महत्वाचं आहे. ते आपण सुद्धा इमानदारीने आणि चांगल्या प्रकारे करायचं आहे. जीवनात जे निर्णय अवघड असतात ते निर्णय आपल्याला आयुष्यासाठी योग्य ठरवत असतात आणि त्यामुळे भीत जगण्यापेक्षा ठाम निर्णय घ्यायला शिका. आणि तो ठाम निर्णय तुम्ही एकदा का घेतला की तुम्हाला नक्की जीवनात पुढे ठाम निर्णय घेण्यास कधी कमतरता वाचणार नाही आणि कधीही तुम्ही मागे वळून बघणार नाही. तुमच्या साम्राज्याचा पाया इतका मजबूत तुम्ही ठेवला पाहिजे की जो प्रत्येकाचा आणि कोणत्याही परिस्थितीचा सामना करेल. कारण जर तुम्ही पाया मजबूत नसेल तर एखादी इमारतही उभी राहत नाही आणि ती उभी राहू शकत नाही, कारण ती बळकट नसते, कारण तिचा पाया हा कच्चा राहून जात असतो. म्हणून प्रत्येक व्यक्तीने आयुष्य जगताना आपल्याला मिळालेला सल्ला विचारात घेऊन आपल्याला व्यक्ती महत्वाची तपासणी करावी. कारण एखादा सल्ला आपल्याला फायदेशीर मात्र नक्कीच ठरू शकतो आणि तो आपल्याला आपले जीवन बदलण्यासाठी कारणीभूत ठरू शकतो. म्हणून समाजात एखादा नवीन बदल घडवून आणण्यासाठी आपण स्वतःपासून सुरुवात करायला हवी. कारण आपण इतिहास बघितला तर एखाद्या क्रांतिकारी बदलाची सुरुवात ही एका व्यक्तीने केलेली आहे आणि त्यापासून समाजाने प्रेरणा घेऊन बदल हे स्वीकारलेले नक्कीच आहेत. म्हणून जीवनात जर संघर्षाचा काळ येणारच असेल तर त्याला तोंड द्यायला तयार राहा. कारण नशीब सुद्धा साहसे हे शूर व्यक्तींच्या बाजूने उभे राहते आणि ते त्यांना मदत देखील नक्कीच करत असते. म्हणून त्यांच्या मदत करण्यासाठी फक्त तुम्ही नशिबावर अवलंबून राहता आणि तुम्ही स्वकष्टाने नक्कीच पुढे गेले पाहिजेत. आणि तुमच्यासोबत नशीब नसेल पण स्वामींचा तुमच्या पाठीवर नक्कीच हात असणार आहे. आणि म्हणून स्वामींचा ह्या विचारात घेऊन आणि स्वामींचा विचार करून नक्कीच तुम्ही प्रगतीच्या पथावर जाल आणि ते तुमच्या पाठीशी नक्कीच राहतील आणि शेवटपर्यंत उभे राहतील. म्हणून तुमचा काळ दुःखाचा किंवा सुखाचा असो ते बघणार नाहीत. सुखाच्या काळातही तुमच्या बरोबर राहतील आणि दुःखाच्या काळातही तुमच्या बरोबर ते राहतील. म्हणून नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा. आणि हा संदेश पुढे अजून 10 मिनिटे तुम्ही नक्कीच ऐकत राहा. तुम्हाला दिव्य आणि चमत्कारिक अनुभव नक्कीच येणार आहे आणि लवकरात लवकर येईल. श्री स्वामी समर्थ अष्टक तुम्ही नक्कीच ऐका. तुम्हाला नक्कीच तुमच्या मार्गातील अडथळे दूर होतील. आता आपण ते जाणून घेऊ. श्री स्वामी समर्थ अष्टक. वडाखाली बैसला योगी राणा, ज्या पाहता शांती मिळे मनाला. समर्थ स्वामी असे दिव्य शक्ती करा, भक्त हो नित्य स्वामींची भक्ती. स्वामी समर्थ चरणी निष्ठा असेल, स्वामी कृपे सुख मिळेल, चिंता हरेल. चिंतामणी समर्थ स्वामी मांगल्य मूर्ती करा, भक्त हो स्वामींची भक्ती. ब्रह्मांड नायक अजाणुबाहू, यती हा रुळते गळ्यात गुरूंच्या रुद्राक्ष माळा. टिळा चंदनी भारी सतेज कांती कर, भक्त हो स्वामींची भक्ती. आनंदमय रूप सद्गुरु स्वामी यतीचे चिंताता, साठवनिया करा चिंतन स्वरूपाचे. कनवाळू स्वामी गुरुराज घ्या रे, अनुभूती करा भक्त ही स्वामींची भक्ती.
असे स्वामींचे नाम समर्थशील मुखे, गरजता आधी व्याधी टाळेल, भक्तावर करी समर्थ अलोट प्रीती करा, भक्त हो स्वामींची भक्ती, करिता अखंड स्वामी चरणांची सेवा, मनोज जीवास लाभेल खरा विसावा, स्वामी समर्थ योगेश्वर दत्त मूर्ती करा, भक्त हो स्वामींची भक्ती. जवळी असेल जरी शुद्ध भक्ती, शिदोरी स्मरणार्थ धावूनी समर्थ भक्तास तारी, समर्थ भक्तास भक्तीस भक्ती करा, शक्ती करा, भक्त हो नित्य स्वामींची भक्ती. वाटे जीवा सजरी सार्थ नर जन्म व्हावा, जय श्री स्वामी समर्थ मंत्र मुखी म्हणावा, निष्ठेस पाहुनी करी समर्थ कृपेची वृष्टी करा, भक्त हो नित्य स्वामींची भक्ती. आणि अशीच आपण नित्य स्वामींची भक्ती केली पाहिजे. आणि आता तुम्ही हे समर्थ अष्टक ऐकले असेल तर नक्कीच तुमच्या जीवनातील अडचणी ह्या नक्कीच दूर होतील आणि स्वामी कृपेचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी नक्कीच असेल. श्रीकृष्णाला गीता कोणालाही सांगता आली असती, पण त्याने फक्त अर्जुनाला सांगितली, कारण जसा सांगणारा असावा तसा ऐकणाराही असावा लागतो, तेव्हाच ज्ञानाचा विकास होत असतो. म्हणून मी जे तुम्हाला अष्टक सांगितले ते तुम्ही अगदी मन लावून ऐकले तर तुम्हालाही त्याचा लाभ नक्कीच होणार आहे. प्रेम आणि आस्था या दोन गोष्टी आपल्या हातात आहेत. आपल्या मनात एकदा भक्ती निर्माण झाली तर कणाकणात ईश्वराचे दर्शन आपल्याला नक्कीच घडत असते. आणि एक लक्षात घ्या, म्हणून आपल्या मनात आणि जीवनात स्वामींची भक्ती आपण मनापासून केली पाहिजे. आणि मनापासून केली की मग स्वामी आपल्याला आशीर्वाद देतात आणि दर्शन सुद्धा देतात. स्वामी म्हणत असतात की केवळ पैशाने माणूस श्रीमंत कधीच होत नसतो. खरा श्रीमंत तोच असतो ज्याच्याकडे चांगले विचार, गोड वागणूक आणि सुंदर विचार असतात. म्हणून तुमच्या मनात नेहमी सुंदर विचार ठेवा आणि गोड वागणूक ठेवा. पैसा हा कधी येतो आणि कधी जात असतो. जे झाले ते चांगलेच झाले आणि जे होत आहे ते चांगलेच होत आहे आणि जे होणार तेही चांगलेच होणार आहे. म्हणून कुणालाही भिवू नका आणि कुणालाही घाबरू नका. जेव्हा तुमच्या पाठीवर स्वामी समर्थांचा आशीर्वाद आहे मग कुणाला भिण्याची तुम्हाला गरज नाहीये. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे अभय वचन लक्षात ठेवा आणि जीवनाचा प्रवास सुखमय चालू ठेवा. बस एवढंच तुम्ही केले पाहिजे. स्वामी आपल्याला सांगत असतात, कोणत्याही व्यक्तीची परिस्थिती किती वाईट असली तरी ती नेहमी सारखी राहत नाही. परिस्थिती बदलते. त्यामुळे माणसाने हिंमत हारू नये आणि परिस्थिती बदलण्याची वाट पाहावी. स्वामी आपल्याला दुसऱ्या रूपात येऊन मार्ग नक्कीच दाखवतात. फक्त ते आपल्याला समजले पाहिजे. आणि ते आपल्याला कधी समजते, जेव्हा आपण स्वामी भक्तीत असतो आणि स्वामींची भक्ती करत असतो. म्हणून नेहमी स्वामींचे नामस्मरण नक्कीच केले पाहिजे आणि त्या स्वामींच्या भक्तीत आपण गुंगून राहिले पाहिजे. नक्कीच स्वामी आपल्याला दर्शन देतील आणि आपल्या मार्गातील अडथळे दूर करतील. स्वतःवर विश्वास ठेवलात तर ती शक्ती बनते आणि इतरांवर विश्वास ठेवलात तर ती कमजोरी बनते. पण एक लक्षात ठेवा, तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वामींवर विश्वास ठेवा तर दोन्ही सुद्धा तुमच्या शक्ती बनतील. पण तुम्ही इतरांवर म्हणजेच माणसांवर जर विश्वास ठेवलात तर ती कमजोरी बनेल. तुम्ही कधी बरोबर होता हे कोणालाच आठवत नाही, पण तुम्ही कधी चुकलात हे सगळ्यांनाच आठवतं. म्हणून लोकांच्या मागे पळू नका आणि त्यांच्या मनासारखं आपलं जीवन अजिबात जगू नका. अनमोल जीवन आपल्याला देवाने दिले आहे त्याप्रमाणे आणि आपल्या मनाप्रमाणे जगावे. फक्त कुणाचे वाईट करू नये आणि कुणाच्या वाईट दिशेला जाऊ नये, एवढंच आपण केलं पाहिजे. आणि देव सुद्धा आपल्याला तेच सांगत आहेत. मित्रांनो, इतिहास सांगतो की भूतकाळात सुख होतं, विज्ञान सांगते की भविष्य काळात सुख असेल आणि मिळेल, पण धर्म आपला एकच असा सांगतो की मन पवित्र आणि विचार तुमचे चांगले असतील ना तर दररोज तुम्हाला सुख मिळेल. फक्त तुम्ही जीवनात समाधानी असले पाहिजे. आणि जो व्यक्ती जीवनात समाधानी असतो त्याच्या घरात सुख हे नांदत असतं आणि सुख हे त्याच्या आयुष्यात येत असतं. एवढं मात्र नक्कीच खरं आहे, स्वतःच्या आयुष्यात आहे तसे प्रामाणिकपणे जगणे हे दुसऱ्यांची नक्कल करत जगण्यापेक्षा लाख मोलाचे आहे. म्हणून स्वतःच्या आयुष्यात स्वतःप्रमाणे जगा आणि प्रामाणिकपणाने कुणाच्या दडपणाखाली जगू नका आणि तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही आयुष्यात वावरा. फक्त त्यात एवढंच लक्षात ठेवा, कर्म फक्त चांगली ठेवा आणि नीतिमत्ता चांगली ठेवा. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही ही हमी मी तुम्हाला देतो.
कारण माझे तसे अनुभव आहेत आणि स्वामींनी मला भरपूर काही अनुभव दिले आहेत आणि तुम्हालाही स्वामी अनुभव देतील. फक्त मनापासून त्यांची भक्ती करा. अति आनंदी असताना आणि अति दुःखी असताना कधीच तुम्ही आयुष्याचा निर्णय घेऊ नका, कारण या दोन्ही परिस्थितीत योग्य निर्णय घाई घेऊ शकत आणि आपण हे निर्णय घेऊ नाही शकत. एवढं लक्षात ठेवा. म्हणून कोणत्याही परिस्थितीत चुकीचे निर्णय आपले होऊ नाही झाले पाहिजे आणि आपले नेहमी चांगलेच निर्णय आपण केले पाहिजेत. एवढंच तुम्ही लक्षात ठेवा. मित्रांनो, स्वामी आपल्याला सांगत असतात, जो मनुष्य ईश्वरी शक्तीचा मनापासून स्वीकार करतो ना आणि परमात्म्यावर संपूर्ण श्रद्धा ठेवतो ना, भगवंत त्याचे कधीही वाईट होऊ देत नाही. एवढंच तुम्ही लक्षात घ्या. म्हणून स्वामींवर विश्वास ठेवा आणि त्यांच्या शक्तीवर विश्वास ठेवा आणि त्यांचं आत्मसमर्पण तुम्ही स्वामींना करा. नक्कीच तुम्ही तुमची श्रद्धा एक दिवशी स्वामी तुम्हाला त्याचं फळ देतील आणि तुमची श्रद्धा ही मोठी होऊन जाईल. जिंकणे म्हणजे नेहमी पहिला येणे असे नसते आणि पहिला आल्यावरच आपण जिंकत असतो असं कधीच होत नसतं. एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा आपल्याला जास्त चांगली करता आली आणि म्हणजे ते आपण जिंकलेले असते आणि ती गोष्ट आपल्या आयुष्यात नक्कीच होत असते आणि मग त्याप्रमाणे आपण जिंकून गेलो असे समजावे. आणि सर्व लोकांना आयुष्यात मिळत नसते. आपल्याजवळ जे असते त्यात आपण सुखी समाधानी राहिले पाहिजे. मनुष्याची आर्थिक स्थिती कितीही चांगली असली तरी जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी त्याची मनस्थिती चांगली असावी लागते. म्हणून तुमच्याकडे कितीही पैसा असला पण तुमचं मन चांगलं नसलं आणि दुसऱ्याविषयी तुम्ही द्वेष मनात धरला तर तो पैसाही काही उपयोगाचा नसतो आणि तो मातीमोल असतो. म्हणून तुमची नियत कधीही चांगली ठेवा आणि मनस्थिती चांगली ठेवा. नक्कीच तुम्हाला कमी पैशामध्येही सुख लाभेल आणि देवावर मात्र नक्कीच विश्वास ठेवा. नक्कीच देव तुम्हाला कधीच सोडून जाणार नाही. तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे त्याविषयी कमी बोला आणि ज्या विषयाची माहिती नाही त्याविषयी मौन पाळा. एवढंच तुम्ही करा. आणि तुम्हाला माहिती असेल ना आणि त्याविषयी तुम्ही नक्कीच बोलले पाहिजे. माहिती नाही तिथे तुम्ही जास्त बोलले तर नक्कीच तुम्हाला त्याचा नंतर पस्तावा येत असतो आणि मग तुम्ही त्याचे मौन पाळायला शिकले पाहिजेत. पैसा, संपत्ती, धनदौलत यांचा घमंड कधी करू नका. आपले कर्म चांगले ठेवा, कारण देवाच्या दारी पैशाचा हिशोब केला जात नाही, जात तर कर्माचा हिशोब केला जातो. म्हणून एक लक्षात ठेवा, तुमची कर्म करत असताना नक्कीच घाबला. एक टाइम तुम्ही देवाला घाबरले नाही तरी चालेल, पण तुम्ही मात्र आपल्या कर्माला नक्कीच घाबरले पाहिजे. एवढंच तुम्ही लक्षात घेतले पाहिजे. एक लक्षात घ्या, हातात हात घेतल्या तर मैत्री होते आणि दोन्ही हात जोडले तर भक्ती होते. म्हणून तुम्ही दोन्ही हात जोडून स्वामींची भक्ती करा आणि हातावर हात आपटला तर टाळी वाजत असते आणि कुणाला हात दिला तर मदत होते. जसा स्वामी आपल्याला त्यांचा हात मदतीसाठी देतात आणि पुढे करतात. हाताचे महत्व इतके की अनेक हात पुढे आले की अशक्य ते शक्य होते. म्हणून स्वामी तुमच्यासाठी अनेक हात समोर आणत असतात आणि ते त्यांचं रूप दाखवत नसतात, ते वेगळ्या रूपाने आपल्या जवळ येत असतात. फक्त ते समजण्याची शक्ती आपल्यात हवी आणि आपल्याला ते समजायला हवे. गरिबी आणि श्रीमंती यावर अवलंबून नसते की तुमच्याकडे काय आहे, तर यावर अवलंबून असते की तुमच्याकडे जे आहे त्यात तुम्ही किती समाधानी आहात. म्हणून कधी समाधानी राहायला शिकले पाहिजे आणि जो समाधानी असतो तो नक्कीच सुखी आणि आनंदी जीवन जगत असतो. म्हणून तुम्ही जीवनात कधीही सुखी आणि समाधानी असायला शिकले पाहिजे. स्वामी आपल्याला भरपूर काही ज्ञान देत असतात. चूक महत्वाची असेल तर नक्कीच तुम्ही व्यक्तीला विसरून जायचं आहे आणि व्यक्ती महत्वाची जर असेल ना तर नक्कीच तुम्ही चूक विसरून जायची आहे आणि नक्कीच तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर या वाक्यामधून मिळाले असेल. म्हणून कधी व्यक्ती जपायला शिका आणि जर चुका असतील तर मग त्या चुकाही सुधरवायला शिका आणि नक्कीच त्यांना तुम्ही एक मोका तरी देऊन बघा. मनुष्य जितका आजाराने थकत नाही ना मित्रांनो, त्यापेक्षा जास्त अतिविचाराने थकतो. म्हणून अतिविचार टाळा आणि हसत राहा. आणि तुमच्या डोक्यात जर कितीही अतिविचार चालले तरी तुमची कामं ही रखडलेली असतात आणि मग ती कामं करण्यासाठी कुणीच येणार नाही, ती तुम्हाला तुमचीच करावी लागतील. एवढंच तुम्ही लक्षात घेतले पाहिजे. म्हणून ती कामं आपली वेळेवर करत राहा आणि हसत राहा आणि सुखी आणि समाधानात राहा. स्वामी आपल्याला सांगत आहेत, मनासारखं होत नसेल तर राग तुमचा नक्कीच वाढेल आणि तो वाढलाच पाहिजे. हे साहजिक गोष्ट आहे. मनासारखं झालं की हाव आपली वाढत असते
म्हणून आयुष्यात अपेक्षा कमी ठेवलेला कधी पण चांगल्या असतात. म्हणून जास्त अपेक्षा ठेवल्या तर मन मात्र आपलं तुटत असतं आणि तेव्हा आपण देवाचा धावा घेत असतो. पण देव आपल्याला सांगत आहेत की तुम्ही अपेक्षा कमी ठेवा आणि नक्कीच अपेक्षा कमी ठेवल्यात तर तुम्ही सुखी समाधानाने जीवन जगू नक्की शकाल. नेहमी मन निर्मळ ठेवले पाहिजे व प्रामाणिक ठेवले पाहिजे. कुणी कितीही फसवले ना तरी एक लक्षात ठेवा, प्रामाणिक माणसाच्या पाठीशी नेहमी सत्य उभं असतं आणि स्वामी आपल्या पाठीशी उभे असतात. फक्त आपण प्रामाणिक राहिलं पाहिजे आणि जो व्यक्ती स्वामींशी प्रामाणिक राहतो त्याला सर्व काही स्वामी देतात. फक्त स्वामींशी आपण एकजूट आणि प्रामाणिक राहिले पाहिजे, एवढंच आपण केले पाहिजे. मित्रांनो, एक करा की तुम्ही तुमचं मन निर्मळ नक्कीच ठेवा आणि स्वतःच्या मनावर इतका ताबा असायला हवा ना की परिस्थिती कितीही वाईट असली तरी नेहमी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल चांगलाच विचार करता आला पाहिजे. नाहीतर मग आपली परिस्थिती वाईट आहे आणि आपण दुसऱ्यांचे पण वाईट इच्छितो तर मग आपलंही नक्कीच वाईट होणार आहे, एवढं तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे आणि त्यानुसार केलं पाहिजे. म्हणून एक लक्षात ठेवा, आपल्या विचारांवर ताबा मिळवा आणि विचारांवर ताबा मिळवला की नक्कीच दुसऱ्याचे तुम्ही चांगले विचार करू शकाल आणि दुसऱ्यांविषयी चांगले बोलू शकाल. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, इथेच आपल्याला सर्व काही ठेवून जायचे आहे, इथेच कमवायचे आहे आणि इथेच गमवायचे सुद्धा आहे. म्हणून कोणाला काही देता नाही आले तरी चालेल, पण कुणाचे मन मात्र नक्कीच दुखवू नका. कारण माणुसकीचं मोल हे पैशांपेक्षा खूप मोठं असतं आणि म्हणून तुम्ही एक लक्षात घ्या की पैशांपेक्षा माणुसकी खूप मोठी असते. म्हणून तुम्ही एकच गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की माणुसकी जपली पाहिजे आणि कुणी तुमच्या समोर आरडाओरडा करत असेल तर नक्कीच त्याला मदत केली पाहिजे आणि तुमच्याकडे कोणी मदतीची हाक मारत असेल तर नक्कीच तुम्ही त्याला मदत केली पाहिजे. ज्याप्रमाणे आंधळ्याला आरशाची आणि बहिऱ्याला संगीताची किंमत कळत नसते ना, त्याचप्रमाणे एक लक्षात घ्या की विश्वासघाती माणसाला चांगल्या माणसांची किंमत कळत नसते. म्हणून जो विश्वासघाती असतो त्याच्यावर कधीच विश्वास ठेवू नका, कारण तो विश्वास तुमचा एक ना एक दिवस तो नक्कीच मोडेल आणि तेव्हा तुम्हाला त्या गोष्टीचा नक्कीच पस्तावा होईल. म्हणून तुम्ही व्यक्ती निवडताना आणि तुमच्या आयुष्यात व्यक्ती वावरताना जे व्यक्ती निवडता त्यांच्याकडे तुम्ही निर्भयपणे लक्ष ठेवले पाहिजे आणि त्यांना निवडताना तुम्ही लक्ष देऊन निवडले पाहिजे. एक लक्षात घ्या, निवड आपली चुकीची ठरू शकते, पण मग नंतर तुम्ही त्या गोष्टीचा बोध घ्या आणि त्यातून शिका आणि नक्कीच त्या माणसापासून तुम्ही दूर राहिले पाहिजे. खोटी कामं करून आणि खोट्या मार्गाने मोठं होण्यापेक्षा सत्य मार्गावर चालून सत्कर्म करून लहान राहा. कारण खोटी कर्म करून एखादा जरी मोठा झाला ना तरी आज ना उद्या त्याला त्याच्या खोट्या कर्माची दुःख रूपी फळे ही भोगावीच लागतात आणि ती भोगावीच लागणार आहेत, एवढं तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून तुम्ही खोटं काम करू नका आणि कुणाला लुबाडू नका. आणि जर तुम्ही लुबाडलं तर एकच गोष्ट फक्त लक्षात ठेवा, तुम्ही हे काम करत आहेत हे कुणाला समजत नाही असं तुम्हाला वाटत असेल तर हे मात्र चुकीचं आहे. ते स्वामींना सर्व काही कळत आहे. म्हणून कोणाला खोटे बोलू नका आणि खोटे कर्म करू नका. स्वामी सर्व काही बघत असतात आणि या कर्माचे फळ स्वामी तुम्हाला देत असतात. म्हणून तुम्ही स्वामींकडे कितीही पाया पडलात तरी स्वामी तुम्हाला या कर्माचे फळ माफ करणार नाहीत, हे तुम्हाला मिळूनच राहील. म्हणून कर्म करताना चांगले नक्कीच करा. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष तुम्हाला करावा लागला ना मित्रांनो, तर स्वतःला खूप भाग्यवान समजा आणि स्वामींनी तुमची निवड केली आहे यासाठी असे समजा. कारण स्वामी संघर्ष करण्याची शक्ती त्यांनाच देत असतात ज्यांच्यात ती करण्याची धमक असते आणि ज्यांच्यामध्ये ती क्षमता असते. म्हणून तुम्ही जर कष्ट करत आहात तर तुम्हाला नक्कीच सुखाचे दिवस नक्कीच येतील. फक्त संयम ठेवा आणि स्वामींवर विश्वास ठेवा, नक्कीच तुम्हाला सुखाचे दिवस येतील. आणि स्वामींवर ज्याचा अढळ विश्वास असतो आणि निर्मळ मनाने स्वामींची भक्ती जे लोक करतात त्यांना स्वामी चांगले दिवस आणल्याशिवाय राहत नाही. थोडा वेळ लागतो पण स्वामी तुमचे प्रारब्ध हे मिटवून टाकतात आणि तुम्हाला सुखाचे दिवस आणतात. यश मिळाल्यावर पाठ थोपटणारी व चुकल्यावर कान पकडणारी काही नाती कायम जपायची असतात, कारण त्या आरशासारख्या स्वच्छ व प्रामाणिक नात्यांना अविश्वासाचा तडा कधीच धात नाही. म्हणून एक लक्षात घ्या, तुम्ही निर्मळ मन जे लोकांचं असतं ना त्यांच्यासोबत सोबत केली पाहिजे आणि त्यांच्यासोबत नातं टिकवलं पाहिजे. कारण ती लोक शेवटपर्यंत आपली साथ देत असतात आणि कधीच आपल्याला सोडून जात नसतात
आणि ते आपल्यासोबत नक्कीच प्रामाणिक राहत असतात, कारण त्यांच्या मनात आपल्याविषयी आदर, सन्मान आणि माणुसकी असते. आणि ते नक्कीच आपण यशस्वी झाल्यावर आपली पाठ थोपटत असतात आणि आपल्याला म्हणत असतात, तू पुढे जा, आम्ही तुझ्या पाठीशी आहेच. आणि तसेच आपले स्वामीही आपल्या पाठीशी आहेत आणि ते आपल्याला म्हणत असतात, बाळा तू एक पाऊल पुढे ठेव, मी 100 पावलं तुझ्या पुढे ठेवीन आणि नक्कीच तुला पुढे घेऊन जाईल. शांत राहणं यांच्यापेक्षा मोठं उत्तर कोणतंच नाहीये. कारण जो व्यक्ती शांत आणि त्याचं मन अगदी स्थिर असतं, नक्कीच तो व्यक्ती जीवनात अगदी सुखी असतो. आणि माफ करण्यापेक्षा मोठी शिक्षा कोणतीच नाही. म्हणून तुम्ही माफ करत चला आणि कोणी चुकलं असेल तर नक्कीच त्याला माफ करा आणि त्याला त्या गोष्टीची नक्कीच लाज वाटेल आणि तो तुमच्याकडे परत माफी मागायला येईल. आणि एक लक्षात घ्या, त्यामुळे त्याग करा तुमच्या त्या अहंकाराचा आणि स्वीकार करा वास्तविकतेचा. नक्कीच तुमच्या जीवनात तुम्हाला सुख लाभेल आणि स्वामी तुमच्या पाठीशी राहतील. भाकरी सुद्धा दोन्ही बाजूने भाजली तरच छान लागत असते. त्याचप्रमाणे जीवनातही नाती दोन्ही बाजूने निभावली तरच चांगली राहतात. म्हणून दोन्ही गाड्याचे दोन्ही चाकं जर चालतील तेव्हाच गाड्या पुढे चालत असतं. मग तेव्हाच तुम्ही समजून घ्यायचं आहे की एका नाण्याच्या दोन बाजू असतात आणि त्या दोन्ही बाजू त्या नाण्याला हव्या असतात. त्याचप्रमाणे नाते हे दोन्हीकडून तुम्ही टिकवले पाहिजे आणि दोघी लोकांनी ते समजून घेतले पाहिजे, तरच नाते हे पूर्णपणे टिकत असते आणि पुढे जात असते. म्हणून मित्रांनो, आयुष्यात नाती जपायला शिका आणि माणसं जपायला शिका आणि माणुसकी अंगात बांधवा. सगळेच आपल्यासाठी टाळ्या नक्कीच वाजवणार नाहीत, तर काही जण आपल्याला बोटेही दाखवतील बरं. मग हे स्वीकारावं लागते, क्योंकि जब तक हे जिंदा तब तक हे आपली निंदा. म्हणून निंदा तर लोक करत राहणार आणि आपण काहीही केले तरी ते बोलणार. आपले चांगले झाले तरी बोलणार आणि वाईट झाले तरीही बोलणार. म्हणून त्यांच्याकडे लक्ष देऊन आपला काही फायदा होत नाही, उलट आपला तोटाच होतो. आणि आयुष्याच्या शेवटी आपण म्हणतो, मला मनासारखं जगायचं राहूनच गेलं आणि माझं पूर्ण आयुष्य लोकांच्या मनाप्रमाणे जगण्यात निघून गेलं. भावाचं, देवाचं आणि गावाचं जो खात असतो ना मित्रांनो, त्याच्या घरात सुख, शांती आणि समाधान कधीच नांदत नसते बरं. म्हणून कोणाचं लुबाडून खाण्यापेक्षा कष्टाने खाल्लेलं कधीही चांगलं. कारण समोरचा व्यक्ती सुद्धा कष्टाने कमवत असतो आणि कष्टाने खात असतो. मग तुम्ही त्याला लुबाडून जर खाल्लं तर नक्कीच एवढं लक्षात ठेवा की स्वामी तुम्हाला बघत आहेत आणि तुमच्या कर्माची तशीच फळं स्वामी तुमच्याकडून वसूल करून घेतील आणि तसंच तुम्हाला पुढे भोग आणतील. एवढंच लक्षात घ्या. आणि म्हणून कुणाचं काही फुकटचं खाऊ नका. आपल्या कष्टाने जे कमावलेलं असतं त्याच्यावर तुमचा हक्क आहे ना, ते तुम्ही बिनधास्तपणे खा आणि त्याप्रमाणे सुखी राहा. आपल्याकडे जे काही आहे त्याचा चांगला उपयोग करा आणि चांगला उपयोग केला की नक्कीच तुम्हाला फळंही चांगली मिळतील. लोकांच्या उपयोगी पडा. पद आणि पैसा आज आहे तर उद्या नसेल, पण माणसाने मिळवलेली माणुसकी ही शेवटपर्यंत त्याला नक्कीच साथ देईल. हेच सत्य आहे. आणि जो माणुसकी जपत असतो त्याला सर्वजण नमस्कार करत असतात. आणि म्हणून त्याच्या अंतविधीला सुद्धा किती लोक असतात याच्यावर तो माणूस किती चांगला होता हे ठरत असतं. आणि जीवन जगताना तुम्ही किती माणसं कमावलीत हेही चांगला व्यक्ती दाखवून देत असतो. म्हणून तशीच माणसं जपायला तुम्ही नक्की शिकलं पाहिजे आणि चांगलं माणसं जपायला शिकली पाहिजेत. एखादं रोप लावल्यानंतर त्याला फुलं आणि फळं येण्यासाठी विशिष्ट वेळेची गरज नक्कीच असते. म्हणून यश मिळवण्यासाठी वेळ तर लागेलच. प्रयत्न करत राहा, वेळ तुम्हाला नक्कीच लागेल. तर बांबूचे झाड जसे 4 वर्ष 5 वर्षापर्यंत थोडंही वाढत नाही, पण 4-5 वर्ष झाले की ते एवढं वाढतं, एका वर्षात एवढं वाढतं की मग त्याला जराही स्पीड कमी होत नाही आणि ते झाड खूप मोठं होत असतं. आणि मग त्याचप्रमाणे तुम्हाला 2-3 वर्ष खूप मेहनत करायची आहे. नक्कीच तुम्हाला तुमच्या कष्टाचं फळ स्वामी देऊनच राहतील, एवढं तुम्ही लक्षात घ्या. आणि मित्रांनो, एवढं लक्षात ठेवा की एखादं रोप लावल्यानंतर त्याला फुलं फळं येण्यासाठी विशिष्ट वेळेची गरज असते. आणि म्हणून तुम्ही जे रोप लावत आहात आणि तुम्ही जे आज कष्ट करत आहात ते आपण समजू की तुम्ही आता रोप लावत आहात, म्हणून त्याला फळं येण्यासाठी विशिष्ट कालावधी नक्कीच लागत असतो आणि तो कालावधी तुम्ही तोपर्यंत थांबले पाहिजे. आणि म्हणून तुम्हाला लगेच कोणतीही गोष्ट भेटणार नाही, म्हणून कष्ट तर केलेच पाहिजे. आणि या कष्टाचा काळ आहे असे समजून आपल्याला सुख पुढे प्राप्त होईल असे समजून तुम्ही पुढे आयुष्यात चालत राहा. जोपर्यंत गरज असते ना
तोपर्यंत तुमच्या कौतुकाचा सोहळा गावभर साजरा नक्कीच केला जातो. एकदा का गरज संपली ना तुमची, की निंदेची खिरापत घरोघरी वाटली जाते. म्हणून एक लक्षात घ्या, जो व्यक्ती गरजेपुरता तुमच्या कामात येत असेल आणि तुमच्या कामाला बोलवत असेल ना, आणि तुम्हाला बोलत असेल ना, तर नक्कीच त्या व्यक्तीपासून दूर राहिले पाहिजे. आणि गरजेपुरता असे व्यक्तींसोबत तुम्ही नक्कीच सोबत नाही राहिले पाहिजे आणि लांबच तुम्ही त्यांच्या राहिले पाहिजे. एवढंच लक्षात घ्या. म्हणून तुमची निंदा ते नंतर करणारच, आणि अशा निंदा करणाऱ्या व्यक्तींपासून तुम्ही लांब राहिलेलंच बरं. आणि तरच तुम्ही सुखी आयुष्य आनंदात जगू शकता. एवढं लक्षात घ्या. जोपर्यंत तुमची गरज असेल तोपर्यंत तुम्हाला ते वापर करून घेतील आणि नंतर तुम्हाला विचारणार सुद्धा नाही. तुमच्या मनाला किती वाईट वाटेल याचा अंदाज तुम्ही घेतला आहे का? आणि नक्कीच तुम्ही याचा अंदाज घेतला पाहिजे. आनंदी आयुष्यासाठी स्वाद आणि वाद या दोन्ही गोष्टींचा त्याग करावा लागतो. स्वाद सोडला ना तर शरीराला फायदा होतो, आणि वाद सोडला ना तर नाती टिकवण्यासाठी फायदा होतो. म्हणून कुणासोबतही वाद करू नका आणि जीवनाचा स्वाद घ्या आणि सुखी आयुष्य जगा आणि जीवनात आनंदी राहा. कोणासोबत वादावादी केल्याशिवाय आपल्याला कधीच सुख मिळणार नाही. म्हणून एक लक्षात घ्या, कोणासोबत वादावाद करू नका. मी तुझ्या आयुष्यातील तेच दुःख कमी करू शकतो ते जे तुझ्यावर दुसऱ्यांनी लादले आहे. एवढं लक्षात घे बाळा, असं स्वामी आपल्याला म्हणत आहेत. पण तू स्वतःच्या कर्माने जे दुःख ओढवून घेतले ना, त्यातील एक कणही मला कमी अजिबात करता येणार नाही. म्हणून तुझे कर्म सुंदर कर आणि स्वच्छ ठेव. बाकी बघायला मी आहेच. निश्चिंत राहा. कुणाचं मी वाईट होऊ देणार नाही आणि कुणाला तुझं वाईट करू देणार नाही. एवढं लक्षात घे. मी तुझ्या सोबत आहे आणि सोबत राहील. सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात पण त्या सुटणाऱ्या असतात. या उलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो ना, त्याची अडचण ही आयुष्यभर संपत नसते. एवढंच लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून सत्कर्मी माणूस बना आणि सत्कर्म करा. नक्कीच देव तुमच्या पाठीशी उभा राहील. आणि देव सर्व काही बघत असतो आणि ऐकत असतो. काही वेळा आपली चूक नसतानाही शांत बसणं योग्य असतं. कारण जो समोरच्याचं मन मोकळं होत नाही ना, तोपर्यंत त्याला त्याची चूक लक्ष देत नाही. एवढं लक्षात घ्या. म्हणून त्याला बोलू द्या, आणि त्याला जेव्हा समजेल की आपलं चुकलेलं होतं तेव्हा तो स्वतःहून तुमच्याकडे माफी मागायला येईल. आणि मग अशा माणसांना तुम्ही नक्कीच जपून ठेवलं पाहिजे. देवा, सरू दे माझे मी पण तुझ्या दर्शनी उजळ जीवन. नित्य करावे तुझेच पूजन. तुझ्या धुळीचे भाळी भूषण. सदैव राहो ओठांवरती तुझीच रे गुणगाथा. हे स्वामी राया, तुम्ही नक्कीच आमच्या पाठीशी राहा. असेच आम्ही तुमच्या चरणी मस्तक टेकून तुम्हाला मागतो. आणि एवढंच तुम्ही आम्हाला दान द्या. कुणीतरी पुढे गेला म्हणून द्वेष करत बसण्यापेक्षा आपण मागे का राहिलो हा विचार करा आणि चालत राहा. स्पर्धा स्वतःशी करा, जगाशी नाही. कारण तुम्ही ज्या दिवशी स्वतःशी स्पर्धा करता त्या दिवशी तुम्हाला तुमच्या सर्व कमी हे आठवतात आणि त्या समजतात. मग तुम्ही त्याच्यावर जसं काम कराल तसं तुम्हाला पुढे यश हे मिळत जात असतं. आपले अंतःकरण जोपर्यंत शुद्ध असतं ना, तोपर्यंत या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची अजिबात तुम्हाला गरज नसते. फक्त नीतिमत्ता साफ असावी लागते. परमेश्वर काटाही टोचू देणार नाही आणि तुम्हाला काही टोचू पण देणार नाही. स्वामी आपल्याला सांगत असतात, जर माझा भक्त शांत राहून सर्व काही सहन करीत आहे तर लक्षात ठेवा की त्याच्या शांततेचे आणि त्याच्या मनाचे आणि विश्वासाचे उत्तर मी स्वतः देतोय. एवढं लक्षात घ्या. आणि ते मी तुमच्याकडून व्याजासह परत करीन. म्हणून एक लक्षात तुम्ही घेतले पाहिजे की कर्म करताना स्वामींना नक्कीच घाबरा. एवढं लक्षात घ्या. आणि स्वामींचा चेहरा आपल्या चेहऱ्यापुढे आणा आणि बघा, तुम्ही नक्कीच सत्कर्मी माणूस होऊन जाल आणि तुमच्यामधील सगळा द्वेष, अहंकार आणि राग निघून जाईल. स्वामी आपल्याला सांगतात की परिस्थिती कोणतीही असू द्या, फक्त हार मानू नका. आणि जोपर्यंत जीवन आहे ना, तोपर्यंत जगण्याची आशा कधीच तुम्ही मित्रांनो सोडू नका. भिवू नका. मी तुमच्या पाठीशी नक्कीच उभा आहे. एवढं अभयवचन मी तुम्हाला देत आहे. मग तुम्हाला घाबरण्याची अजिबात कसलीच गरज नाहीये. तुम्ही मनापासून इतरांचं भलं व्हावं ही इच्छा जरी मनात आली ना, तरी सुख तुमच्या घरी पाणी भरेल. हे विचारच सामर्थ्य आहे. म्हणून तुमचे विचार अनमोल ठेवा आणि तुमचे विचार चांगले ठेवा. नक्कीच मी तुमच्या पाठीशी सोबत तुमच्या आयुष्यभर राहील. म्हणून ज्याचे विचार चांगले त्याच्या मागे त्यांनी भक्ती देवाची केली नाही तरी चालते, पण त्याच्या मागे देव 24 तास उभा असतो आणि देव त्याच्या अवतीभोवती फिरत असतो. कारण त्याचे विचार खूप अनमोल असतात आणि दुसऱ्याविषयी चांगले विचार असतात.
न पटणाऱ्या गोष्टी सोडून द्यायला नक्कीच तुम्ही शिकले पाहिजे. कारण घेतलेला तुम्ही जो श्वास असतो ना, तो सोडल्याशिवाय पुढचा श्वास घेता येत नाही. म्हणून अशा गोष्टी सोडून द्यायला शिका आणि जास्त मनात ठेवू नका आणि पुढचं आयुष्य जगत राहा. जसे आपण एक श्वास सोडतो आणि दुसरा लगेच घेतो नवीन श्वास, तसं आपण आयुष्य जगलं पाहिजे. भावनेने मनाला जिंकता येते, प्रेमाने लागाला जिंकता येते, आत्मविश्वासाने नक्कीच अपमानाला जिंकता येते, मग धीराने अपयशाला जिंकता येते आणि माणुसकीने माणसाला जिंकता येते. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमची भावना आणि तुमच्या मनातली भावना अगदी निर्मळ ठेवा आणि प्रेम तुमच्या मनात इतकं ठेवा की तुमच्या दुश्मनाला सुद्धा तुम्ही प्रेमाने हाक मारली पाहिजे. आणि आत्मविश्वास एवढा ठेवा की तुमच्या पुढे किती संकट आली तरी तुम्ही असं म्हणा की माझ्या पाठीमागे स्वामींचा हात आहे, मी अजिबात घाबरणार नाही. आणि धीर तुम्ही ठेवला पाहिजे, पेशन्स तुम्ही ठेवले पाहिजे. जेवढा जास्त धीर तुम्ही ठेवाल तेवढे जास्त यश तुम्हाला आयुष्यात मिळत जाईल. आणि माणुसकी तर तुम्ही मनामध्ये पूर्णपणे ठासून भरले पाहिजे. आणि माणुसकी जेवढी जपाल तेवढे स्वामी तुमच्या पाठीशी उभे राहतील. हे तुम्ही कोऱ्या कागदावर जरी लिहून घेतलं तरी चालेल, पण तुम्ही माणुसकी जपायला शिका. आणि माणुसकी जो व्यक्ती जपतो ना, त्याला देव कधीच त्याची साथ सोडत नाही. निश्चिंत राहा, बाकी मी पाहीन, पुढे चाल मागे मी राहीन. स्वामी आपल्याला म्हणत आहेत, बाळांनो, तुम्ही कशाचंही टेन्शन घेऊ नका किंवा तुमच्या पीडा ज्या असतील त्या मी दूर करायला तयार आहे. तेही मी दर्शन देईल आणि एवढंच नाही तर तुझ्यासाठी अशक्यही शक्य करीन. फक्त तू तुझी नीतिमत्ता आणि तुझे कर्म चांगले ठेव, नक्कीच मी तुझ्या पाठीशी राहीन. एवढं मी अभय वचन तुला देत आहे, असे स्वामी आपल्याला म्हणत आहेत. गोष्ट जर चुकीची असेल ना तर त्याचा नक्कीच विरोध तुम्ही केला पाहिजे. आणि गोष्ट जर चांगली असेल ना तर नक्कीच त्याला स्वीकारलं सुद्धा पाहिजे. कुणाला छळू नका, खोटे तुम्ही बोलू नका, दुसऱ्यांचं धन कधीच अजिबात लुबाडू नका, कुणावर कधीच जळू नका आणि कोणाचा संसार उद्ध्वस्त करू नका. एवढं लक्षात ठेवा, नाहीतर तुम्हालाही पुढे ते भोगावेच लागेल. आणि तुम्ही जर छळ करत असाल तर तुमचाही छळ होईल. खोटे बोलत असाल तर तुम्हालाही खोटीच माणसं भेटतील. आणि दुसऱ्याचं धन जर लुबाडाल ना तर तुमचंही धन एक दिवशी तुमच्या तोंडासमोरून जाईल. आणि तुम्ही जर जळत असाल ना कोणावर तर तुम्हाला सर्व जळकीच माणसं तुमच्या आयुष्यात भेटतील. आणि कोणाचा संसार जर उद्ध्वस्त केला ना तर तुमचाही संसार उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपले कर्म चांगले ठेवा आणि सत्कर्म करत राहा. नक्की स्वामी तुम्हाला म्हणत आहेत की मी तुमच्या पाठीशी उभा आहे बाळांनो, फक्त तुम्ही निर्मळ मनाने माझी भक्ती करा आणि माणुसकी जपा. मोठं व्हायला ओळख नाही, माणसांची मनं जिंकावी लागतात. आणि जगातील कुठल्याही तराजूत मोजता न येणारी एकमेव मोठी वस्तू म्हणजे माणुसकी असते. आणि ती माणुसकी जर जपली तर स्वामी आपल्याला जपतात आणि लहान बाळाप्रमाणे आपल्याला सांभाळतात, त्यांच्या कुशीत घेतात आणि करवाळतात आणि आपल्याला म्हणतात, बाळा तू भिवू नकोस, मी तुझ्या संकट काळात तुझ्या पाठीशी माझा हात असेलच. कोणाच्याही वाईट परिस्थितीत तुम्ही अजिबात हसलं नाही पाहिजे. कारण एखाद्याला मदत केली म्हणून त्याच्याकडे उपकाराच्या नजरेने कधीच पाहिलं नाही पाहिजे. आणि दिवस चांगले असो का वाईट, प्रत्येकाचे ते बदलत असतात आणि ते दिवस एक ना एक दिवस सर्वांचे बदलतात. म्हणून एकच गोष्ट लक्षात ठेवा, कधी कुणावर उपकार केल्यासारखं बोलू नका आणि कधी कुणाच्या परिस्थितीवर हसू नका. कारण ती परिस्थिती तुम्हाला कधी येऊन जाईल हे तुम्हालाही समजणार नाही. म्हणून प्रत्येकाला मदत करायला शिका आणि सर्वांसोबत एक नीतिमत्ताने आणि एक विचाराने जगायला शिका. एवढंच तुम्ही मनापासून तुम्ही केलं पाहिजे. लक्षात द्या, देव कोणाचे कधीच वाईट करत नाही, पण देवात एक गोष्ट मात्र नक्कीच आहे, जो तुमचं वाईट करेल ना देव त्याचंही वाईट करेल. आणि तो जर दुसऱ्याचे वाईट करेल ना तर त्याचंही देव वाईट करेल. पण तुम्ही दुसऱ्याचे चांगले कराल तर नक्कीच देव तुमचा सुद्धा चांगला करेल. आणि तुम्ही दुसऱ्याचे वाईट कराल तर देव तुमचं पण वाईट करेल. एवढं तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि मित्रांनो, तुमचा जर स्वामींवर पूर्ण मनापासून विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं टाईप करा. स्वामी भक्तांनो, हा संदेश तुम्हाला मनापासून आवडला असेल तर नक्कीच याला एक लाईक करा आणि आपल्या कमेंट सेक्शनमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.